श्री स्वामी समर्थ. आज आपण तिखट सांडगे कसे बनवायचे ते बघूया. वाळवणाची सुरुवात करण्यासाठी पहिल्यांदा आपण तिखट सांडगे करत असतो. मग तिखट सांडगे करताना पहिल्यांदा हे 5 मुटके करून घ्यायचे आणि हळदी कुंकू लावून सुरुवात करायची असते. तिखट सांडगे बनवण्यासाठी मी ह्या सगळ्या मिक्स डाळी, म्हणजे तुम्हाला सालीसकट उडदाची डाळ दिसेल, सालीसकट मुगाची डाळ, सालीसकट दोन्ही पण ह्या डाळी घेतलेल्या, आणि मसुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ, तुरीची डाळ आणि वरून मटकीची मुगाची डाळ एक वाटी घातलेली. म्हणजे त्यात मिक्स डाळीत मटकीची डाळ पण आहे, पण वरून एक्स्ट्रा, म्हणजे मी हे सगळं पूर्ण साहित्य 1 किलो होईल असं घेतलेलं आहे. आणि पूर्ण बारीक गॅस करून ही डाळ भाजून घ्यायची. पहिल्यांदा ओल्या फडक्यानं मी ही पुसून घेतलेली आणि मगच चांगली भाजून घेतली. एकदम बारीक गॅस करून एक 10 ते 15 मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायची. काय करायचं, भाजून घेतल्यामुळं काय होतं आहे, ह्याला सांडगे चांगले 1 वर्षभर चांगले टिकतात आणि ह्याला जाळी पकडत नाही. ते आपण भिजवून जे सांडगे करतो आहे ना, म्हणजे डाळ भिजवायची आदल्या दिवशी किंवा एक 4-5 तास डाळ भिजवायची आणि मग ते बारीक करून त्यानं वर्षभर सांडगे टिकतील. पण असं म्हणजे टिकतात, पण थोड्या दिवसानं त्याला काय होतं, जाळी पकडायला सुरू करते किंवा असे किडायला सुरू होतात, ते भुरा वगैरे येतो आहे. त्यामुळं मी मागच्या वर्षी पण असेच बनवलेले आणि खूप चांगले राहिलेले. आणि आत्ता ह्या वर्षी पण मी म्हटलं हे डाळ भाजूनच चांगल्या पद्धतीनं करून घ्यायचे. त्यासाठी मी हे सगळं व्यवस्थित भाजून इथं घरीच मी मिक्सरला बारीक करून, म्हणजे दळायला वगैरे बाहेर कुठं नेलेलं नव्हतं मी, इथं घरातच मी मिक्सरला असे जाडसर बारीक, म्हणजे एकदम पण बारीक पावडर म्हणजे पीठ होईल असं करायचं नाही, थोडं जाडसरच मिक्सरला हे दळून घ्यायचं. आणि त्यासाठी हे उन्हात मी कोथिंबीर, आलं, लसूण आणि मिरची, म्हणजे जितकं तुम्ही चविष्ट सांडगे करणार तेवढेच तुम्ही जी भाजी किंवा आमटी बनवणार त्यावेळी तुम्हाला जास्त त्यात मसाला वापरायला लागणार नाही. तुम्ही नुसतं तिखट, मीठ, कांदा, टोमॅटो घालून जरी पाणी बनवलं आणि त्यात ते सांडगे टाकले किंवा नुसते सांडगे तळून जरी खाल्ले तरी ते छान लागणार. त्यासाठी सांडगे बनवतानाच त्यात मसाला, म्हणजे जरा लसूण उन्हात ठेवलेला, आलं आणि कोथिंबीर पूर्ण धुवून स्वच्छ मी वाळवून घेतलेली आणि मगच यात बारीक करून घेतली. हे भरड बघा कशी व्यवस्थित, म्हणजे एकदम बारीक पीठ पण झालेलं नाही आहे आणि एकदम जाडसर पण झालेलं नाही, असं मध्यम व्यवस्थित ठेवलेलं होतं. आणि हे आलं, लसूण, मिरची आणि जिरे आणि धने हे सगळ्यांची पेस्ट करून घेतली. कोथिंबीर एकदम बारीक चिरून घ्यायची. धनेची पावडर पण होती माझ्याकडं आणि धने अख्खे पण होते, ते थोडे थोडे दोन्ही पण टाकले, म्हणजे एकदम बारीक पेस्ट होण्यासाठी म्हणून. कोथिंबीर बारीक चिरून टाकली, तो मसाला टाकला. पीठ 1 किलो होईल एवढं झालेलं होतं, त्यामुळे हिंग चवीनुसार वाटला, म्हणजे आपल्या हे न घालायचं, चवीनुसार आपल्याला जसा पाहिजे तसा हिंग आपण घालू शकतो. हळद पण आपल्याला पाहिजे तेवढी, आणि लाल तिखट म्हणजे मिरची पावडर, तिखट थोडी आणि कलरवाली थोडी, दोन्ही मिक्स करून घातलेली होती, म्हणजे दोन्ही एकत्रच केलेल्या आणि मगच त्यात घातलेला. 4 चमचे तरी मी मिरची पावडर टाकलेली आहे आणि 1 चमचा हळद, हिंग आणि 2 चमचे हातानंच मीठ, म्हणजे अंदाजानं मी टाकले, पण तुम्ही तुमच्या अंदाजानं टाका किंवा 2 चमचे जरी मीठ टाकलं तरी चालतं 1 किलोला चमचा भरून. आणि हे चांगलं व्यवस्थित मळून घेतलं, थोडं थोडं पाणी घालून, म्हणजे एकदम पातळ करायचं नाही, जरा पाणी आपल्या अंदाजानं घालायचं आणि अंदाजानं पाणी घालत घालत ते भिजवायचं. आणि हे भिजवून एक 15 ते 20 मिनटं ठेवायचं. असंच 15-20 मिनटं ठेवल्यामुळं काय होतं, ते चांगलं भिजतं आणि भिजलं की सांडगे तोडायला ते बरं पडतं. लगेच भिजवलं आणि लगेचच करायचं नाही, एक 15 ते 20 मिनटं ते भिजवून ठेवायचं. असं भिजल्यानंतर असं दिसतं. हे आता ह्याच्यात उन्हात ठेवल्यामुळं तुम्हाला ते कलर तसा दिसायला, कारण मी तिथं बाहेरच गॅलरीत बसून सांडगे करणार होतो, म्हणजे टेबलवरच ठेवायचं होतं, पण म्हटलं आधी परातीत
व्यवस्थित बसून परातीत आणि त्या घंगाळमध्ये मोठा केलेलं आणि वरती उन्हात नेऊन ठेवल्या 2 प्लेटी आणि उरलेलं सगळं मी ते टेबलवरती ओढणी टाकून व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं केलं आणि असे आधी 5 मुटके करून घेतले आणि हळद कुंकू लावून कशासाठी म्हणजे आपले आता पहिल्यांदाच आपण आता ह्या उन्हाळ्यातले सांडगे करणार ना, त्याची सुरुवात सांडग्यांची म्हणून पहिल्यांदा तिखट सांडग्यांचे हे असे मुटके करायचे 5 आणि हळदी कुंकू लावून पूजा करायची आणि बारीक असे सांडगे तोडायचे. म्हणजे बारीक का करायचे, ते एकदम मोठे मोठे केलेत की ते शिजताना पण बघा ते व्यवस्थित लागत पण नाहीत आणि दिसत पण नाहीत. सांडगे कसे छोटे छोटेच पाहिजेत, एकदम चांगले दिसताना पण चांगले दिसतात आणि वाळतात पण पटपट आणि आपल्याला बनवताना पण त्यात डाळ टाकून बनवा किंवा नुसते डायरेक्ट साधी जरी केली तरी सांडगे ते चांगले राहतात. आणि हे हाय असे वर्षभर तुम्हाला चांगले कडकडीत वाळल्यानंतर दाखवते तुम्हाला. हाय असे 1 वर्ष राहतात, त्याला अजिबात कीड वगैरे काय लागत नाही. मी काय केलं, मागच्या 2 वर्षापूर्वी असे भिजवलेली डाळीचं किनी बनवलेलं, पण एक थोड्या दिवसानं 2-3-4 महिन्यातच करायला म्हणून काढला आणि बघतोय तर त्याला अशी जाळी पकडलेली. म्हणून म्हटलं गप्पा आता मागच्या वर्षी आपण असंच केलेलं तसंच करूया, म्हणजे चांगल्या पद्धतीनं राहतील तरी. आणि आता आज हे एकादश विजया एकादशी, यासाठी व्यंकटेश स्तोत्र जर कोण करणार असेल, म्हणजे रात्री 12 वाजताचं अनुष्ठान कोण व्यंकटेश स्तोत्राचं करणार असेल तर आज तुम्ही करू शकता. किंवा नाही जमलं रात्री 12 वाजताचं तर दिवसभरात तुम्ही 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र ऐकलं तरी चालतं आहे. आणि आता महाशिवरात्र पण येणार आहे. महाशिवरात्रीसाठी मी यूट्यूबवरती 11वा अध्याय माझा, म्हणजे जर कोणाकडं शिवलीलामृत नसेल तर आपल्याला बाकीचे अध्याय जर वाचता नाहीत आले किंवा वाचायला जर मिळालं नाही तर शिवलीलामृतमधला 11वा अध्याय मी यूट्यूबवर टाकलेला आहे मराठीमध्ये. तुम्ही ऐकावा, जर कोणाकडं नसेल तर तुम्ही ऐकला तरी पण चालतं आहे. आणि पहिला अध्याय, 2रा अध्याय, 3रा अध्याय, 4था अध्याय, म्हणजे मला जेवढे जमतील तेवढे मी मराठीत अध्याय वाचून यूट्यूबवर टाकलेले आहेत. असे मी बारीक एकदम सांडगे तोडलेत आणि वरती टेरेसवर 2 पहिला परात आणि 1 हे नेऊन ठेवला आणि राहिलेलं बाकी सगळं मी इथं टेबलवरच वाळवलेलं. आणि सांडगे करताना एलसी बघितलं का मगाशी बसलेली येऊन कशी, तिचं म्हणून तिला परत नेऊन जाळीत ठेवलं. म्हटलं इकडे येऊन बसायला नको. ही सांडग्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. श्री स्वामी समर्थ.